उद्धव ठाकरे यांची वणी इथं बॅग तपासणाऱ्या निवडणूक कर्मचाऱ्यांना अभिनंदन पत्र देण्यात आले। वणी राळेगाव निवडणूक निरीक्षक IAS सज्जन राजसेकर यांनी हे अभिनंदन पत्र पाठवलंय। यवतमाळच्या वणी इथं भरारी पथक म्हणून स्टार प्रचारक उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची तपासणी करणाऱ्यांना अभिनंदन पत्र हे पाठवण्यात आले। भरारी पथकानं निष्पक्षपातीपणा दाखवत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचं पालन केलं म्हणून अभिनंदन पत्र देण्यात आलंय। तर वणी येथील भरारी पथकातील कर्मचारी नितीन बांगडे, अमोल साठे, पुरुषोत्तम डडमल, प्रवीण जाधव यांना हे अभिनंदन पत्र देण्यात आले। बातमी पाहतोय आपण वणीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आलेली होती। सलग 2 दिवस खरं तर उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली होती। त्यात वणी इथं जी तपासणी झाली होती त्या कर्मचाऱ्यांना आता अभिनंदन पत्र हे देण्यात आलेलं आहे। निष्पक्षपातीपणे आपण आपलं काम केलं म्हणून त्यांना अभिनंदन पत्र देण्यात आले। वणी राळेगाव निवडणूक निरीक्षक IAS असलेले सज्जन राजसेकर यांनी हे अभिनंदन पत्र पाठवलेलं आहे। खरं तर यानंतर राजकीय वादंग सुद्धा उठला होता। राजकीय टीका प्रतिटीका, दावे प्रतिदावे सुरू झाले होते। मात्र आता या कर्मचाऱ्यांना अभिनंदन पत्र देत त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे। यवतमाळच्या वणी इथं भरारी पथक म्हणून स्टार प्रचारक उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली होती आणि ही तपासणी करणाऱ्यांना अभिनंदन पत्र पाठवण्यात आले। भरारी पथकानं निष्पक्षपातीपणा दाखवत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचं पालन केलं म्हणून त्यांचं अभिनंदन करण्यात आल्याचं समजतंय। तर वणी येथील भरारी पथकातील कर्मचारी नितीन बांगडे, अमोल साठे, पुरुषोत्तम डडमल, प्रवीण जाधव यांना अभिनंदन पत्र देण्यात आलं। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया। जितेंद्र, अभिनंदन पत्र देण्यात आले, गौरवण्यात आलेला आहे या कर्मचाऱ्यांना? नक्कीच विक्रांत, कारण सोमवारी यवतमाळच्या वणी येथे हेलिकॉप्टरने उतरल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बॅग तपासणी करण्यात आलेली होती। या बॅग तपासणीचा व्हिडिओ मग नंतर व्हायरल झालेला होता आणि त्यानंतर या तपासणीवर विरोधकांनी आक्षेपही घेतला होता की केवळ विरोधकांच्याच बॅगची किंवा त्यांच्या साहित्याची तपासणी करण्यात येते निवडणूक आयोगातर्फे। त्यानंतर यावर बराच राळ माजलेला होता। मात्र आता जी निवडणूक आयोगाने आहे ते भरारी पथक आहे, त्या भरारी पथकातील 3 कर्मचारी आणि अधिकारी जे आहेत त्यांचं अभिनंदन केलेलं आहे की स्टार प्रचारक जे आलेले होते त्याच्या निष्पक्षपातीपणे तुम्ही बॅग तपासणी केलेली आहे आणि निवडणुकीची जी आचारसंहिता आहे, जी मार्गदर्शक तत्वे आहेत त्याचं पालन केलेलं आहे। त्यामुळे 3 अधिकारी कर्मचारी जे आहेत त्यांना अभिनंदनाचं पत्र पाठवण्यात आलेलं आहे। त्याचसोबत निवडणूक आयोगाने काही स्पष्टही केलेलं आहे की यापूर्वी कोणाकोणाच्या बॅग तपासणी करण्यात आलेल्या होत्या। त्यामुळे एकूणच निवडणुकीची आचारसंहिता पाहता आणि निवडणुकीचं सध्याचं चित्र पाहता ही एक महत्वाची घडामोड अशीच म्हणावी लागेल विक्रांत। खरंय जितेंद्र, खरं तर बॅग तपासणी सलग 2 दिवस उद्धव ठाकरे यांची झाली होती आणि त्यानंतर तुम्ही ज्याप्रमाणे म्हणताय विरोधकांनी टीका सुद्धा केली होती की सत्ताधाऱ्यांच्या सामानाची बॅगेची तपासणी केली जात नाही। त्या संदर्भात तुम्ही म्हणताय की आणखी कोणाकोणाची तपासणी झाली होती ते सुद्धा स्पष्ट करण्यात आले। साधारण कोणाकोणाची तपासणी झालेली आहे यातला काही तपशील आलाय का समोर? निवडणूक आयोगाने जी माहिती दिलेली आहे त्याप्रमाणे जे म्हणजे मोठे नितीन गडकरी यांच्या हे बॅगची तपासणी करण्यात आल्याची माहिती देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर JP नड्डा यांची जी भागलपूरमध्ये तपासणी करण्यात आलेली होती त्यांचीही माहिती निवडणूक आयोगाने दिलेली आहे। मोठे जे नेते आहेत म्हणण्यात येत होतं की कारण केवळ विरोधकांच्या बॅगची तपासणी करण्यात येत आहे त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या बॅगची तपासणी का करण्यात येत नाही असा सवाल मोठ्या प्रमाणात उठवण्यात आलेला होता आणि त्यामुळे लातूरमध्ये नेत्यांच्या बॅगा तपासल्या जात होत्या। याआधी काँग्रेसचे नेते नाना पटोले असतील, विनोद तावडे असतील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याही बॅगची तपासणी करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिलेली आहे। त्यामुळे जी निवडणुकीची आचारसंहिता आहे आणि मार्गदर्शक तत्व आहे त्याचं तंतोतंत पालन केलं जात आहे असंच निवडणूक आयोगाने या माध्यमातून संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे की विरोधक जो आरोप करतायत की केवळ विरोधकांच्या बॅगची तपासणी करण्यात येते किंवा त्यांच्या साहित्याची तपासणी करण्यात येते यावर निवडणूक आयोगाने हे स्पष्टीकरण दिलेलं आहे। जितेंद्र, यातून आणखी एक प्रश्न असा निर्माण होतो की दरवेळी जेव्हा एखाद्या नेत्याच्या सामानाची तपासणी केली जाते त्यावेळी प्रत्येक वेळी अभिनंदन पत्र दिलं जातं का खास उद्धव ठाकरेंची तपासणी झाली म्हणून हे अभिनंदन पत्र देण्यात आलंय?
नक्कीच हा एक खरंच विचार करण्यालायक प्रश्न आहे की प्रत्येक वेळी जेव्हा स्टार प्रचारक असतात किंवा मोठे नेते असतात, एखाद्या पक्षाचे मोठे नेते किंवा अध्यक्ष असतात, त्यांच्या बॅगची तपासणी केल्यावर प्रत्येक वेळी अभिनंदन पत्र देण्यात येतं का, हा खरंच मुळात एक प्रश्न आहे. त्यामुळे यावर नक्कीच आता चर्चा होऊ शकते आणि यावर देखील आता विरोधक काय आहेत ते आरोप करतात किंवा काय टीका करतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील मोठं नाव आहे, शिवसेना पक्षप्रमुख आहेत आणि निवडणुकीच्या काळात जेव्हा एखाद्या मोठ्या नेत्यांच्या बॅगची तपासणी होते, त्यामुळे नक्कीच तो चर्चेचा मुद्दा बनतो. आणि आता पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांच्या बॅगची तपासणी करण्यात आल्यानंतर विरोधकांनी टीका केलेली होती, आरोप केलेले होते. त्यानंतर आता निवडणूक आयोगाचे जे निरीक्षक आहेत राळेगाव आणि त्या मतदारसंघाचे, त्यांच्याकडून जेव्हा भरारी पथकाला अशा प्रकारचं अभिनंदनाचं पत्र मिळतं, त्यामुळे नक्कीच विरोधक आता नेमकं काय आरोप करतात किंवा काय बोलतात याकडे लक्ष लागलेलं असेल. अगदी खरं जितेंद्र, या प्रश्नाचं उत्तर नेमकं काय आहे त्यावर विरोधकांची भूमिका ठरणार आहे की प्रत्येक वेळी असं अभिनंदन पत्र दिलं जातं का खास उद्धव ठाकरेंची तपासणी झाली म्हणून अभिनंदन पत्र दिलं गेलं, त्यावर विरोधकांची भूमिका आणि त्यांची आक्रमकता ही अवलंबून असेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.